ओके. सो हे ईमेलला मी टाकून ठेवलं होतं. बघा आता हे जसं सुचेल तसं मी लिहिलेलं आहे, त्यामुळे ह्यात काही सिक्वेन्स असेल असं नाही. त्यातल्या त्यात मी दोन पार्ट केलेले आहेत. एक म्हणजे BSc किंवा MSc फिजिक्स झाल्यानंतर मिळणारे जॉब्स, आणि दुसरा एक पार्ट जो केला आहे मी तो असा आहे की कुठलेही BSc किंवा कुठलाही MSc केलं, फिजिक्सच पाहिजे असं काय नाही, दुसऱ्या एखाद्या फील्डमधलं असलं तरी पण चालेल, असे काही पार्ट केले आहेत. आत्ता आत्ता मी जे दाखवतोय काही मिक्स पण असतील, जसं बघूया. ओके. पहिला आहे रेडिएशन सेफ्टी मॅनेजर. ऐकलंय का तुम्ही हे? रेडिएशन थेरपी मॅनेजर म्हणजे आपल्याकडं कुठल्याही, आता मोबाईलला जरी आहे तुमचा तरीसुद्धा त्यात काही असतं रेडिएशनचं असतं, तर त्या रेडिएशन कंट्रोल आहे. रेडिएशन थेरपी थोडा वेगळा भाग आहे. थेरपी म्हणजे थोडंसं बायोफिजिक्समध्ये येतं आहे, तो पार्ट पण मी सांगेन थोडं. हे बघा, हे हे वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स आहेत. हे थोडंसं तुम्हाला न्यूक्लिअर फिजिक्स थोडंसं यायला पाहिजे, थोडंसं रेडिएशनबद्दल माहीत पाहिजे, रेडिओ डिके वगैरे या गोष्टी जर माहिती असतील तर आपल्याला इथं करता येऊ शकतं अप्लाय. आणि असं काय नाही की हा आहे म्हणजे आता खूप अवघड आहे. काही जॉब्सला कसं असतं की ट्रेनिंग पण असतं ऑलरेडी सुरुवातीला, आणि मग ॲक्च्युली जॉब सुरू होतो. हां, तर दुसरा जो पार्ट आत्ता म्हटला मी तर तो रेडिओलॉजिस्ट. हा रेडिओलॉजिस्ट म्हणजे पण हाच आहे. आता ह्यात काय आहे, आता खाली लिहिलं मी, एक्सरे मशीन किंवा बाकीचे काही मशीन असतात. तुम्ही NMR वगैरे ऐकलं असेल, हां, ब्रेनचा स्टडी करण्यासाठी काही इन्स्ट्रुमेंट असतात, किंवा इको म्हणून एक इन्स्ट्रुमेंट असतं हॉस्पिटल्समध्ये, किंवा काही लॅबोरेटरीज असतात. अशा मशीन्सचे ऑपरेटर असे काही फिजिक्सचे लोक लागतात. रेडिओलॉजिस्ट म्हणजे पण तोच पार्ट आहे, फक्त त्याला आम्ही थोडंसं एलॅबोरेट करून केलं. रेडिओलॉजिस्ट म्हणजे मोस्टली एक्सरेशी रिलेटेडच आहे, रेडिएशनशी रिलेटेडच आहे. तर जेव्हा एक्सरे काढायचा असतो पेशंटचा, तर तो डॉक्टर काढत नाही, तर तो एक त्याच्यासाठी रेडिओलॉजिस्ट असतो. तर ह्या प्रकारचा जॉब आहे. त्यांना वेगळ्या प्रकारचे त्यावेळेला हे घालायचे असतात, म्हणजे काय म्हणतात ते सूट म्हणतात का काय म्हणतात की कवच असतं, ॲस्ट्रोनॉट घालतात तसं तसं काहीतरी असतं ते. ठीक आहे, आपली पण सेफ्टी महत्त्वाची असते, पेशंटची पण सेफ्टी. हां काय? स्पेस सूट ना? हां, म्हणजे सूट असतो एक प्रकार तसा. यांना रेडिओलॉजिस्टला म्हणजे एवढा मोठा हे नसतो, पण त्यांना पण जो पार्ट आपला रेडिएशनच्या अंडर येणार आहे, तर तो पार्ट कव्हर झाला पाहिजे अशा प्रकार असतो. म्हणजे आपला हात असेल समजा, तर तो जे काय असेल पार्ट, पेशंटचा सुद्धा जेवढ्या पार्टचा एक्सरे काढायचा आहे तेवढाच पार्ट इल्युमिनेट केलेला असतो, की जेणेकरून त्याचे साईड इफेक्ट होऊ नयेत. तुम्हाला नोट करायचं असेल तर नोट करून ठेवा. AIRP म्हणून एक BARCची अलाइड असोसिएशन आहे. येस, इंडियन असोसिएशन ऑफ रेडिएशन प्रोडक्शन. जस्ट गो टू दिस वेबसाईट आणि घ्या बघा, ह्याचे ट्रेनिंग प्रोग्राम्स वगैरे आहेत. रेडिएशन सेफ्टी जी मी मगाशी म्हटलं, म्हणजे रेडिएशनमधनं काय काय फायदे काय काय आहेत आणि हार्मफुल कसं आहे, ते हार्म होऊ नये आणि उपयोग तर व्हावा, मग आपण काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं त्याचा यूज केला पाहिजे, त्याला प्रोटेक्शन कशा पद्धतीने मिळू शकतं, किंवा काय म्हणतात त्याला सेफ पद्धतीने आपल्याला ते कसं वापरतात, ह्याचं सगळं ट्रेनिंग ते सगळं देतात. हे BIRCचंच एक त्यांचा संस्था आहे त्यांनी केलेली, AIRP म्हणून. ह्यांचं एक वेलिंग्टन कॉलेजमध्ये आपण मागच्या वर्षी त्यांचा थोडक्यात ट्रेनिंगचा एक शॉर्ट पार्ट असल्यासारखं त्यांनी घेतलं. 3 सायंटिस्ट आले होते, तर त्यांनी हे केलं होतं. तर तशा पद्धतीनं आपल्याला हे ट्रेनिंग असतात. काही कॉन्फरन्सेस वगैरे पण त्यांच्या असू शकतात, त्याच्या थ्रू आपल्याला ट्रेनिंग घेऊन अशा ठिकाणी आपल्याला जॉब वेकन्सी असू शकते. म्हणजे हा मी का सांगितला मुद्दाम पहिल्यांदा माझ्या डोक्यात का आला, कारण हे मागच्या वर्षीच आमच्या इथं झालं होतं, आणि हे शक्यतो कोण सांगत नाही, हे माहीत असत नाही, अरे असं पण काय असतं बाबा. सो आय ट्राय टू कवर दिस फर्स्ट. त्याच्यानंतर सायंटिफिक ऑफिसर. आता सायंटिफिक ऑफिसर किंवा सायंटिस्ट हे खालचे आहेत बघा, प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट असिस्टंट, रिसर्च असोसिएट. हे फक्त फिजिक्सच पाहिजे असं काही नाही आहे ह्याला. केमिस्ट्रीमध्ये पण असू शकतात, बायोलॉजीचे पण असू शकतात, लाईफ सायन्सचे, किंवा काही जिओलॉजीचे असू शकतात, मॅथमॅटिक्समध्ये पण काही प्रोजेक्ट असिस्टंट वगैरे असं असू शकतं. सायंटिफिक ऑफिसर असतं का नाही त्यांचं मला माहिती नाही, पण फिजिक्समध्ये तरी फॉर शुअर आहे आपल्याकडे. तर ह्यात दोन गोष्टी आहेत, एक सायंटिस्ट हे पद वेगळं आहे, आणि सायंटिफिक ऑफिसर हे पद वेगळं आहे. सायंटिफिक ऑफिसरची दरवर्षी त्यांचे पोस्ट निघतात, BIRCच्या निघतात, TI फारच्या निघतात,
आणि त्यांची एक एक्झाम असती किंवा गेट एक्झाम असती. त्या दोन्हीपैकी कुठल्या तरी एका ह्याच्यात ज्याचं मेरिट जास्त असेल तुमचं त्या थ्रू आणि इंटरव्ह्यूच्या थ्रू तुमचं सायंटिफिक ऑफिसर म्हणून हे होऊ शकतं. आणि सायंटिस्टचे पण काही पोस्ट निघतात, त्या मात्र काय दरवर्षी निघतील असं नाही, त्यांच्या जशा व्हॅकन्सी असतात त्यानुसार ते असतं. सायंटिस्ट आणि सायंटिफिक ऑफिसर म्हणजे ॲटलिस्ट मी आज काय ट्राय करतो की तुम्हाला ॲटलिस्ट हे काय गोष्टी आहेत एवढ्या तरी माहिती होऊ देत. त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला आता गुगल आहे आपल्याकडे अवेलेबल, ChatGPT वगैरे सुद्धा तुम्ही काही गोष्टी शोधू शकता. तर त्यात काय फरक आहे सायंटिस्टच्या पोझिशनमध्ये, सायंटिफिक ऑफिसरमध्ये. सायंटिफिक ऑफिसर आणि सायंटिस्ट म्हणजे मला जो वाटतो मेन फरक तो म्हणजे कसा आहे, ऑफिसरला थोडासा ॲडमिनिस्ट्रेशनचा पार्ट आहे आणि सायंटिस्ट म्हणजे ॲक्च्युली लॅब वर्कचा पार्ट असणार आहे. हा फरक आहे. प्रोजेक्ट असोसिएट किंवा रिसर्च असोसिएट आणि रिसर्च असिस्टंट, प्रोजेक्ट असिस्टंट ह्या काही टेम्पररी पोस्ट असू शकतात. आणि टेम्पररी पोस्ट म्हणजे एखादा प्रोजेक्ट आहे यावर्षी, समजा आता यावर्षी कसं आहे क्वांटमचं इयर आहे, तर त्या निमित्तानं कोणाला फंडिंग मिळालं आहे तर त्या थ्रू एखादा प्रोजेक्ट करायचा आहे. किंवा पुढच्या वर्षी काहीतरी अजून एक इयर असेल इंटरनॅशनल इयर, त्या थ्रू एखाद्या संस्थेला CSIRला किंवा DAEला काही फंडिंग मिळालेलं आहे, तर तिथं जे प्रोफेसर असतात तर त्यांच्या अंडर काही प्रोजेक्ट्स घेतले जातात. तर त्या प्रोजेक्टमध्ये प्रोजेक्ट असिस्टंट आणि प्रोजेक्ट असोसिएट असे 2 पोस्ट असतात, किंवा रिसर्च असोसिएट, रिसर्च असिस्टंट. पहिले जे 2 सांगितले प्रोजेक्ट असोसिएट आणि प्रोजेक्ट असिस्टंट हे युजली प्रोफेसर्सच्या अंडर असतं. आणि रिसर्च असोसिएट, रिसर्च सायंटिस्ट हे सायंटिस्ट किंवा ज्याला रिसर्च प्रोफेसर असतात अशा लोकांच्या अंडर हे पार्ट असतात. फार फरक नाही आहे कामामध्ये, फक्त नावात फरक आहे. त्यानंतर प्रोफेसर हे म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, प्रोफेसर आणि सायंटिस्ट ह्या 2 गोष्टी युजली आपल्या सगळ्यांना माहिती असतात, पण फक्त 2च गोष्टी माहिती असतात आणि म्हणून आपण हे काही गोष्टी घेतल्या. आता हे मी काही फील्ड लिहिलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपला चान्सेस आहेत. एक्झॅक्टली जॉब ऑपॉर्च्युनिटी हीच असं नाही आहे. पुण्यामध्ये एक नाव तर मी विसरलो, आपले सांगलीचेच आहेत सेन्सर, त्यांचं लाईट आणि साऊंड सेन्सर बनवायची कंपनी आहे, स्टार्टअपच आहे ॲक्च्युली तो. तर ते लाईट अँड साऊंड सेन्सर, तर त्यांना फिजिक्समधलाच मुलगा लागतो, म्हणजे इंजिनियर पण नको आहे त्यांना फिजिक्सवालाच माणूस पाहिजे. ओके, पागनीस म्हणून आहेत, आता मला आठवलं त्यांचं, बुल्फ्रो मोनेटिक, बुल्फ्रो मोनेटिक प्रायव्हेट लिमिटेड हे आपले पुण्याचेच पागनीस म्हणून आहेत. इथं पण आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे. इथं तुम्हाला जर हवा असेल तर माझ्याकडे त्यांचं कॉन्टॅक्ट आहे, ह्याच्या थ्रू जर झालं नाही तर. आणि त्यांना फक्त फिजिक्सवाले लोक पाहिजेत, फिजिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स. अच्छा, थोडंसं लोड घेतं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स आहेत त्यांचे. मेन त्यांना फिजिक्सवाले लोक पाहिजेत, ते लाईटशी रिलेटेड आणि साऊंडशी रिलेटेड. ते पण असे काही प्रोजेक्ट वगैरे करत असतात आणि प्रोजेक्टच्या थ्रू जर त्यांना तुमचं काम आवडलं तर तुम्ही परमनंट होऊ शकता. अदरवाईज ॲज इंटर्नशिप यू कॅन स्टार्ट हिअर. म्हणजे तुम्हाला समजा TY नंतर वेळ आहे किंवा SY नंतर वेळ आहे, मध्ये गॅप आहे एक 4 महिने, तर 4 महिने ते म्हणतात की आम्हाला 4 महिन्यात काही होणार नाही, कारण तुम्हाला शिकवायला 6 महिने लागतात, किमान 1 वर्ष तुम्ही ते करायला पाहिजे, असं एक अट असते त्यांची. पण जर तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करू शकलात की नाही आम्ही शिकत हे करणार आहे, किंवा असं काही तुम्ही ठरवू शकला की 2 दिवस आम्ही इथं करतो दर आठवड्याचे आणि बाकीचे दिवस कॉलेज करू, असं काही जरी करणार असाल तरी पण आपण त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू, तुमची इच्छा असेल तर. सर सेन्सर म्हणजे काय नक्की? ओके, आता तुम्हाला थर्मामीटर माहिती आहे? हो. थर्मामीटर इज वन टाईप ऑफ सेन्सर. तो काय करतो, आपल्याला जसे 5 सेन्सर्स आहेत, डोळे आहेत, कान आहेत, नाक आहे, म्हणजे हे काय करतात, काहीतरी इन्फॉर्मेशन कलेक्ट करतात आणि ब्रेनपर्यंत पोहोचवतात. तसं हे सेन्सर्स काय असतात की काहीतरी इन्फॉर्मेशन घेतात. फॉर एक्झाम्पल, आता मला टेम्परेचर माहिती करून घ्यायचं आहे. आपल्या स्किनला कळतं की गरम आहे का थंड आहे, पण एक्झॅक्ट टेम्परेचर आपली स्किन सांगू शकत नाही. सो वी हॅव सम डिव्हाइस दॅट इज थर्मामीटर, दॅट इज कॉल्ड अ सेन्सर. तो आपला सेन्स करून देतो की टेम्परेचर आहे. एक एकदम सोपं सांगितलं. मर्क्युरी थर्मामीटर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला तर सिलेबस पण होता.
तसं काही इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स पण आहेत. म्हणजे त्या करोनाच्या काळामध्ये बघा ते इलेक्ट्रॉन गन काय सॉरी नॉट इलेक्ट्रॉन गन थर्मो गन म्हणून काहीतरी होतं बघा. ते नुसतं धरलं समोर की तुम्हाला टेम्परेचर किती हे कळायचं. हा इट इज काइंड ऑफ सेन्सर. आता सध्या गॅस सेन्सरवरती पण काम असतं. म्हणजे एखादा गॅस लीक झालाय तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन जर हवेतलं बदललं तर ते एक वेगळ्या प्रकारचा म्हणजे ते ॲक्च्युली इलेक्ट्रॉनिक सेन्सर असतात की का त्यातलं काहीतरी कंडक्टिव्हिटी किंवा रेजिस्टिव्हिटी चेंज होती आणि मग करंट व्हॅल्यूमध्ये चेंज झाला की त्यांना ते डिटेक्ट करता येतं. किंवा आत्ता मागाशी आपण रेडिएशनबद्दल बोललो तर आपण आत्ता आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत रेडिएशन पण त्याचे पण काही डिटेक्टर असतात जसं अल्फा रे आहेत बीटा रे आहेत गॅमा रे आहेत ह्यांचे डिटेक्टर असतात. आत्ता आपल्याला आजूबाजूला सुद्धा बीटा सॉरी नॉट बीटा गॅमा रेज आपल्या आजूबाजूला जात असतात आपल्याला कळत नाही पण त्यांचं प्रमाण खूप कमी असतं हार्मफुल नाही आहे एवढं. पण अल्फा किंवा बीटा जर असतील आपल्या आजूबाजूला दॅट विल बिकम डेंजरस बिकॉज ते आयोनाइज करतात आपल्या बॉडीला. आपल्या बॉडी रक्तामध्ये वॉटर आहे ना ऑलमोस्ट 70% वॉटर आहे. सो इफ दॅट गेट्स आयोनाइज आपले पूर्ण सिस्टीममध्ये हे होऊ शकतं. मग हे कळलं पाहिजे ना आधी. क्युअर करण्यापेक्षा प्रिकॉशन इज बेटर. त्यामुळे असे काही सेन्सर्स असतात. सर आम्हाला चॅप्टर झालता हां युवीचा आता एफवायला नाही आता एसवायला झालता सेमला थर्डला. बरं मग त्यात मॅमनी सांगितलं की युवी ते आपल्याला ऐकू येत नाहीत हां पण ते बॅट्सला ऐकू येतात. नाही ते म्हणजे अल्ट्रासोनिक वेव्ह असतील हा युव्ही नाही. हां अल्ट्रासोनिक हां हा सर. अल्ट्रासोनिक हो हो हां. मग तसंच आहे आपल्या व्हिजिबल रेंजमध्ये पण फरक आहे बरं का. आपण माणसाला जे दिसतं तेच कुत्र्यांना दिसतं असं नाही आहे तेच मांजरांना दिसतं असं नाही आहे. त्यांची रेंज वेगळे आहे. त्यांना आय आर रेंज डास असतो की नाही मॉस्किटो ते आय आर रेंजमध्ये सेन्स करतात त्यामुळे त्यांना थर्मल प्रोफाईल दिसतं आपलं. आपला रंग काय आहे कुठल्या कपड्याचा कुठल्या कलरचा कपडा घातला असं काही कळत नाही त्यांना. त्यांना फक्त हे कळतं की थर्मल हीट कुठून बाहेर पडते. हां तर तेच त्यांना सेन्स करता येतं ते त्यांना दिसतं थर्मल ग्राफ. त्यामुळे तुम्ही रात्री मांजराचे डोळे चमकतात बघा ते कशामुळे चमकतात. हो त्यांना असं म्हणतात की सकाळपेक्षा संध्याकाळचं जास्त दिसतं असं काय. हां जास्त दिसतं असं नाही आपल्यापेक्षा जास्त दिसतं. हा हां कारण आय आर रेंजमध्ये जे बघतात आय आर 24 तास आहे. आर कुठं जात नाही. व्हिजिबल रेंजच कमी होती रात्री सूर्यातनं जो व्हिजिबल येतो तो. आय आरचा सोर्स काय आहे एव्हरी लिव्हिंग थिंग इज अ आय आर सोर्स. याचं कारण म्हणजे आता आपलं टेम्परेचर जे आहे ते किती आहे साधारण 37°C असतं नॉर्मल. हा हो आणि रूम टेम्परेचर काय असतं साधारण 27-30 उन्हाळ्यामध्ये 35 वगैरे असतं. म्हणजे नागपूर वगैरे सोडा ते 40 वगैरे असतं. पण आपल्या भागामध्ये काय असतं इट इज मोर दॅन ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर. मग तुम्ही ब्लॅक बॉडी रेडिएशन शिकला असाल की जर एखाद्या बॉडीचं टेम्परेचर जास्त असेल इट विल ट्राय टू डेसिपेट द हीट आणि ती हीट कुठल्या फॉर्ममध्ये बाहेर पडते तर आयरच्या फॉर्ममध्ये बाहेर पडते. ठीक आहे. सो एव्हरी लिव्हिंग थिंग इज आय आर सोर्स. त्यामुळे त्यांना म्हणजे भक्ष्य असेल किंवा शिकारी असेल ते पण त्यांना ओळखता येतात प्राण्यांना. तुम्ही जर बघितलं मोस्टली शिकारी जे प्राणी ते रात्रीच बाहेर पडतात बाकीचा त्यांना काही त्रास नसतो. हां त्यामुळे आय आर थ्रू ते डिटेक्ट करू शकतात. सो असे हां अजून काही सेन्सर्स असतात. साऊंडचा सेन्सर्स असतात साऊंडचे. तुम्ही आमच्या वेळेस सिलेबसला होतं तुम्हाला आता आहे का नाही माहीत नाही. अल्ट्रासोनिक वेव्हचा एक सेन्सर असतो. पिझो इलेक्ट्रिसिटी ऐकलं. हां तर पिझो इलेक्ट्रिक सेन्सर्स असतात. ते काय करतात प्रेशर पडल्यानंतर काय होतं त्याच्यामध्ये व्होल्टेज जनरेट होतं. सो किती प्रेशर आहे हे मोजता येऊ शकतं किंवा ह्याचा व्हाईस वर्सा पण आहे. त्याला आपण हे देतो इलेक्ट्रिक सप्लाय देतो आणि त्यातून एनर्जी म्हणजे साऊंड जनरेशन होतं असं पण होतं व्हाईस वर्सा. त्यानंतर आता सेन्सरचा विषय निघाला तर LDR आहे तुम्ही ऐकलेलं असेल लाईट डिपेंडंट रेजिस्टर. तो काय होतो लाईटची इंटेन्सिटी बदलली की त्याचा रेजिस्टन्स चेंज होतो. रेजिस्टन्स चेंज झाला की करंट चेंज होतो मग ते आपल्या डिस्प्लेवरती कळतं. मग हा पण एक सेन्सर आहे
जसं आपण मग टेम्परेचरसाठी थर्मोमीटर बघितला, तसं थर्मोकपल असतं, थर्मिस्टर असतं, हे टेम्परेचर सेन्स करतं. हम्म. लाईट इंटेन्सिटी डिटेक्ट करणार, आता सांगितलं LDR असतं, तसं अजून एक काहीतरी असतं, फोटो डायोड असतो. ठीक आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स असतात. आणि मग तुम्हाला एकदा त्याचं वर्किंग कळलं काय आहे की मग त्यात आपलं काम करता येतं, किंवा R&D एखाद्या कंपनीमध्ये असेल तर ते अजून कसं काय सुधारित त्याचं काम करता येईल, ह्या गोष्टीबद्दल पण आपण डिस्कस म्हणजे अशा पद्धतीचे पण प्रोजेक्टमध्ये काम करू शकतो आपण. त्यानंतर सोलर सेल, बॅटरी, सुपर कॅपॅसिटर, हे पण तुम्हाला माहिती आहे. सुपर कॅपॅसिटर माहिती आहे का? तर सुपर कॅपॅसिटर सध्या ट्रेंडिंग आहे भारतभरामध्ये, त्याच्यावरती काम चालू आहे, रिसर्चमध्ये काम चालू आहे. अजून मार्केटला सुपर कॅपॅसिटर नाही आहे. बॅटरीमध्ये आणि कॅपॅसिटरमध्ये एक फरक असतो. बॅटरीमध्ये काय असतं, स्टोरेज खूप होतं, पण तो सप्लाय जो असतो तो खूप स्लो असतो. म्हणजे आपल्याला जेव्हा वापरायचं आहे तेव्हा ते अगदी स्लो डिसिपेट होतं, एकदा कॉन्सन्ट्रेट डिसिपेट होतं. ऑन द अदर हँड सुपर कॅपॅसिटरला काय होतं की चार्जिंग आणि डिस्चार्जिंग दोन्हीचा रेट फास्ट असतो. ज्या ठिकाणी क्विक सप्लाय पाहिजे आपल्याला, एखादा मोठा सप्लाय, त्या ठिकाणी आपण सुपर कॅपॅसिटर, ॲक्च्युअली कॅपॅसिटर वापरू शकतो. सुपर कॅपॅसिटर काय आहे, कॅपॅसिटरपेक्षा थोडंसं जास्त वेळ तो टिकेल असतात. म्हणजे बॅटरीने कॅपॅसिटरचा मिळून सुपर कॅपॅसिटर असं आपण म्हणू शकतो टेंटेटिव्ह. तुम्ही जसं पुढे शिकायला लागेल तसं कळेल. त्यानंतर फ्युल सेलच्या टेक्नॉलॉजी आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत, रिन्युएबल एनर्जीमध्ये हे सगळे पार्ट जे आहेत हे आता ट्रेंडिंगमध्ये आहेत. यात अजून एक राहिलं जिओथर्मल एनर्जीचं पण आहे, समुद्राच्या लाटांपासून एनर्जी बनवली जाते. अशा प्रकारचे वेगवेगळे रिन्युएबल सोर्सेसवरती काम चालू आहे. काही मध्ये रिसर्चमध्ये चालू आहे, काही म्हणजे मार्केटमध्ये पण काही आलेले आहेत. ऑब्व्हियसली त्यांच्या किमती खूप आहेत स्टार्टिंग असल्यामुळं, बट हळूहळू त्यात जसं जसं काम व्हायला लागेल तसं त्याच्या किमती पण कमी होतील. सो दिस इंडस्ट्री इज ऑल्सो इम्पॉर्टंट. मग ह्यात पण फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स ह्या लोकांची गरज आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. त्याच्यानंतर अजून एक आमचं एक लेक्चर झालं होतं आता क्वांटम कम्प्युटिंगवरती, संग्राम देशपांडे ऑनलाईन लेक्चर झालं होतं. तुम्ही ऐकलं असेल तर माहीत नाही, अदरवाईज माझ्या यूट्यूब चॅनलवरती लिंक आहे त्याची. तर क्वांटम कम्प्युटिंग इज ऑल्सो ट्रेंडिंग नाव. तुम्ही क्लासिकल कम्प्युटिंग आणि क्वांटम कम्प्युटिंग किंवा एन्क्रिप्शन ऐकलं आहे तुम्ही? व्हॉट्सअपवरती जर तुम्ही सेटिंगमध्ये वगैरे बघितलं असेल किंवा कुठं त्याच्या ॲडमध्ये बघितलं असेल तर असं म्हणतात की व्हॉट्सअप इज एंड टू एंड इन्क्रिप्टेड. असा ऐकलाय शब्द? हा म्हणजे काय? म्हणजे डेटा फक्त तिथून ते पूर्ण फायनल स्टेजला पर्यंत जाणार, मध्ये कुठं लीक नाही होणार. बरोबर. का नाही लीक होणार? काय गॅरंटी? ते म्हणतात म्हणून असं असेलच का? काय माहिती, आपल्याला कसं कळणार? आणि मग तुम्ही ऐकलं असेल व्हॉट्सअप हॅक होतं, मग हे हॅक कसं होतं? ऐकलंय का हॅकिंग? हो. मग मग हे म्हणतात एन्क्रिप्टेड आहे, पण हे सुद्धा हॅक होतं. ह्याचं कारण आहे हे सगळं क्लासिकल कॉम्प्युटिंगवरती चाललेलं आहे. क्लासिकल कॉम्प्युटिंगमध्ये काय असतं की थोडक्यात आपल्या घर आहे, घराला कुलूप लावलं आहे, ज्याच्याकडे किल्ली असेल ती तोच ते कुलूप उघडू शकतो. बरोबर, हे क्लासिकल कम्प्युटिंग सर सांगतोय मी बाहेर गेलो जाताना कुलूप लावून गेलो, माझ्यासोबत माझा भाऊ आहे समजा किंवा माझी बहीण आहे, तिच्याकडे पण एक किल्ली आहे. मग मी जेव्हा जाईन आणि समजा ती आली तर ती तिच्याकडच्या किल्लीनं उघडू शकेल, फक्त दोन्हीचं म्हणजे एकाच कुलपाच्या किल्ल्या असतील तर. मग क्लासिकल कम्प्युटिंगचा प्रॉब्लेम काय आहे, एका किल्लीचा डुप्लिकेट करता येतं किंवा काय म्हणतात त्याला, त्या कुलपाला ते एक हे देतात बघा, ते मेणाचा एक साचा असतो, म्हणजे तुमच्याकडे पहिली किल्ली जर नसेल तर त्या साच्यावरनं ते कुलपाची किल्ली करतात. मग क्लासिकल कम्प्युटिंग हे या टाईपचं आहे, तुम्हाला त्याची किल्ली मिमिक्री करता येते एका किल्लीची. एन्क्रिप्शन म्हणजे एन्क्रिप्शन दोन भाग आहेत थोडं ॲक्च्युली क्रिप्टोग्राफीमध्ये, एक आहे एन्क्रिप्शन आणि एक आहे डिक्रिप्शन. हे सांगताना मी नेहमी याचा शिवाजी महाराजांचं एक हे सांगतो आठवण. ज्या वेळेला शिवाजी महाराज म्हणजे काय बरं अफजल खान येणार होता चालून, त्यावेळेला समर्थ रामदासांनी त्यांच्याकडे पत्र पाठवलं होतं. माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट? हां, मग त्यात काय होतं, काही श्लोक होते. मग जर कोणी नॉर्मल पर्सननं बघितलं असतं, अरे हां काहीतरी सल्ला दिला, श्लोक दिलेत, अध्यात्माचं काहीतरी दिसतंय.
असं त्यांना वाटणार. पण त्यांना ज्यांना त्याचं किल्ली माहिती आहे, थोडक्यात त्याचा काय म्हणतात क्लू माहिती आहे की काय आहे बाबा हे खरंच, त्यांना हे कळेल की हां ह्याच्यातला मेसेज ॲक्च्युली काय माझ्यापर्यंत त्यांना पोचवायचा आहे. अशा पद्धतीनं ह्याला म्हणायचं एन्क्रिप्शन म्हणजे कोडिंग करणं आणि डिक्रिप्शन म्हणजे डिकोड करणं. त्या सिक्रेट मेसेजमधले काय ॲक्च्युली त्यांना सांगायचं आहे हे शोधणं म्हणजे डिक्रिप्शन. मग आता जे सांगितलं मी, क्लासिकल कम्प्युटिंगमध्ये हे शक्य आहे, हॅक करणं शक्य आहे. कारण का, क्लासिकल कम्प्युटिंग वर्क्स ऑन 1-0 ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. मग त्यांनी जर वेगवेगळे आता सध्या सुपर कम्प्युटर आहेत, सुपर कम्प्युटरच्या साह्यानं काय करता येतं, त्याला म्हणजे वेळ लागला तरी त्याला हॅक करता येतं. पण क्वांटम कम्प्युटिंगमध्ये, क्वांटम एन्क्रिप्शनमध्ये काय प्रश्न आहे, तर त्यांची जी स्टेट असते, आता तुम्ही दोघे SY आहेत, तुम्हाला अजून क्वांटम थोडंसं नसेल, साधनाला कळेल थोडंसं, की ती जी स्टेट असती ही किंवा ओके मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. क्वांटम मेकॅनिक्समध्ये काय असतं, एखादी स्टेट जर असेल त्याला जेव्हा मी मेजरमेंट घेतो त्यावेळेला ती मेजरमेंट घेतल्यानंतर ते काय होतं, एका स्टेटमध्ये कोलॅप्स होतं. आणि आफ्टर सम टाईम इफ यू सी ती स्टेट बदललेली असू शकते. म्हणजे काय म्हणतात त्याला, एक सुपर इम्पोज्ड स्टेट असते, सुपर पोझिशन स्टेट. आणि ज्यावेळी मी मेजरमेंट घेतो त्यावेळेला त्या सुपर इम्पोज्ड स्टेटमधली एखादी स्टेट मला मेजर करता येते. मग त्यामुळे काय होतं आहे, क्वांटम मेकॅनिकल जे स्टेट असतात ह्या बदलत असतात. आणि तुम्ही कदाचित एन्टँगलमेंट वगैरे पण शब्द ऐकला असेल. मग जर दोन पेअर आहे समजा, एन्टँगल स्टेट म्हणतात, त्यात पेअर असते. समजा स्पिन तुम्हाला ऐकून माहिती आहे, अप स्पिन अँड डाऊन स्पिन. समजा एकाचा स्पिन बदलला तर दुसराचा ऑटोमॅटिकली चेंज होतो, ह्याला म्हणायचं एन्टँगलमेंट. मग कुलपामध्ये जे काही चेंजेस होतील ते ऑटोमॅटिकली तुमच्या किल्लीमध्ये पण होणार. त्यामुळं जो काही काय म्हणतात त्याला हॅकर असेल तर त्यांना एक की शोधेपर्यंत ती चेंज झालेली असणार आहे. सो इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. म्हणजे सध्या तरी असं शक्य नाही आहे की क्वांटम कम्प्युटिंगला कोणी हॅक करू शकेल. आणि त्यामुळं येणाऱ्या दिवसांमध्ये क्वांटम कम्प्युटिंग फॉर सिक्युरिटी पर्पज असेल, त्याच्यानंतर कॉम्प्युटेशन स्पीड असेल, तर त्या स्पीडसाठी सुद्धा आपल्याला क्वांटम कम्प्युटिंगकडे वळणं गरजेचं आहे. आणि आता यावर्षी क्वांटम मेकॅनिकल इयर आहे, म्हणजे UN जाहीर केलं होतं. आणि भारतानं पण नॅशनल क्वांटम मिशन स्टार्ट केलेलं आहे 2023 पासून. सो त्याच्या अंडर बऱ्याचशा लोकांना आपण हे सर्च करून बघू शकता. येस, नॅशनल क्वांटम मिशन. तर ह्याबद्दल पण तुम्ही थोडंसं सर्च करा की गव्हर्नमेंट सपोर्ट करते तुमच्या काही एज्युकेशन असेल क्वांटम मेकॅनिक्समधलं, आणि मग ट्रेनिंग असतील, त्यातून तुम्हाला काही करिअर ऑपॉर्च्युनिटीज त्यातून मिळू शकते. या सगळ्या गोष्टी आहेत. हे बघा 19 एप्रिल 2023 पासून हे त्यांनी स्टार्ट केलेलं आहे. आणि त्याला बजेट बघा 6,000 करोड. आपल्याला तर काय बजेटवरनं काय कळणार नाही. 2023-24 ते 30-31 पर्यंतचा हा त्यांचा प्लॅन आहे. म्हणजे प्लॅन आहे, म्हणजे हा स्टार्टिंग आहे. ह्याच्यानंतर पुढं क्वांटम मेकॅनिकल वर्ल्ड येणारच आहे. बऱ्याचशा गोष्टी क्वांटम मेकॅनिक्सवरती डिपेंड असलेल्या असणार आहेत. तर हा एक खूप मोठा सेक्शन आहे की जो बाकी कोणाकडं नाही आहे. म्हणजे बायोलॉजीचा संबंध नाही आहे, मॅथ्सचा आहे थोडासा, केमिस्ट्रीचा पण एवढा संबंध येत नाही आहे. केमिस्ट्रीमध्ये काही ठिकाणी शिकवतात क्वांटम मेकॅनिक्स, पण ते त्यांच्या ॲटॉमिक पोझिशन्स वगैरे समजण्यापुरतं एवढंच असतं, त्यांना ते कॉम्प्युटिंगचा संबंध नसतो. तर ह्या गोष्टी आपण फिजिक्समधनं ज्यांचं फिजिक्स आहे त्यांनाच ह्या गोष्टी करता येऊ शकतात. हां, त्याच्यानंतर इक्विपमेंट टेस्टिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग. आता फिजिक्समध्ये असतील किंवा केमिस्ट्रीवाल्यांना लागणार सुद्धा. आता फर्नेस आहे किंवा आता तुम्ही काही मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स असतात, अशा युनिट्समध्ये पण आता इथं मोस्टली कसं इंजिनिअर केलेले किंवा डिप्लोमा केलेले लोक जातात. पण अशा ठिकाणी सुद्धा टेस्टिंगसाठी किंवा मॅन्युफॅक्चरिंगच्या काही युनिट्समध्ये फिजिक्सच्या लोकांना संधी मिळू शकते. हे पॉसिबिलिटी, म्हणजे मी आत्ता हे मला सांगता येत नाही की ह्या कंपनीत आहे बाबा असं. आम्ही एक कुपवाडा मेडिसिनमधली एक कंपनी व्हिजिट केलेली होती, सुपरटेक इक्विपमेंट म्हणून. अभिजित गाडगे त्याचे मालक आहेत. तर त्यांना आम्ही व्हिजिट दिली होती. जे म्हणजे बरेचसे कॉलेज आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज असतील किंवा सायन्स कॉलेज असतील, तिथे लागण्याचे इन्स्ट्रुमेंट आहेत. भारतभर त्यांचा सप्लाय असतो. म्हणजे आत्ता आम्ही जे त्यांचं टेस्टिंग जे चाललं होतं
तर त्यावेळेला ते जे त्यांना पाठवत होतं ते UPला पाठवायचं होतं, ते इन्स्ट्रुमेंट जे काय त्यांनी थर्मलशी रिलेटेड त्यांनी केलं होतं. टेम्परेचर सेन्सर असतील किंवा तुम्ही K/Lee's मेथड शिकता, त्याचा एक्सपेरिमेंट करता, किंवा स्टीफन कॉन्स्टंटचा, तर त्याच्यासाठी लागणारं इक्विपमेंट असतात, किट असतात, ते किट तयार करणं असा एक पार्ट आहे. त्यानंतर दुसरा एक पार्ट आहे फॉरेन्सिक सायन्स. हा पण खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही काही वर्षापूर्वी हे वगैरे बघत असाल CID. तर एका क्राईम सीनवरून त्याचा मागचा इन्व्हेस्टिगेशन कसं करता येईल हा एक पार्ट असतो. तर ह्यात बायोलॉजीचं नॉलेज थोडंसं लागतं, कारण काही गोष्टी असतात. मी ते पण एक्झाम्पल तुम्हाला थोडक्यात सांगतो. म्हणजे हे मला कसं माहिती, मी नुसतं त्याच्या आधी ऐकलं होतं फॉरेन्सिक सायन्स, म्हणजे फिजिक्सचा वापर कसा हे मला माहीत नव्हतं. तर मी चेकवरती जे क्वेश्चन सॉल्व करायचो ते पण मी पुढे सांगणार आहे कसं करतात ते. पण त्यात एक प्रश्न आला होता आणि त्यात असाच एक त्यात 2-3 गोष्टी सांगायच्या होत्या. एक 3 मजलीचं इमारत असती, त्यात श्रीमंत असतो तो माणूस आणि त्याकडे नोकर असतं कोणीतरी, मग त्याचा अजून एक मित्र असतो आलेला. असे एक 3-4 मजल्यावरती 3-4 लोक आहेत. आणि एक दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा पहाटे तो माणूस त्या कुठल्या तरी मजल्यावरनं खाली पडतो आणि तो पडतो आणि मेलेला असतो. म्हणजे सकाळी उठल्यानंतर म्हणजे पोलिसांना वगैरे बोलवलं असतं आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू होते. तर ह्या 3-4 गोष्टी आहेत. तो कितव्या मजल्यावरनं पडलाय ह्यावरनं खून कोणी केला हे त्यांना कळणार आहे. त्याच्यात त्यांनी वेळ कोण कुठं आहे ते सगळं त्यांनी दिलेलं होतं. त्याच्यानंतर तो किती वेळापूर्वी मेलेला आहे, मग त्यावेळेला भेटायला कोण आलं होतं हा एक गोष्ट आहे. त्याच्यात त्याने अजून एक दिलेलं आहे, त्याच्या बॉडीमध्ये काही विषाचं प्रमाण सापडलं. मग त्याला जर विष देऊन मारलेला असेल तर तो काय तातडीनं मेला असेल असं नाही. मग ते विष कुठलं आहे, मग ते किती वेळात त्याचं डिफ्युजन झालं असेल शरीरामध्ये, डिफ्युजनच्या गोष्टी शोधायच्या. त्यानंतर तो किती वेळापूर्वी मेला असेल हे कळण्यासाठी तुम्हाला न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग माहिती असतो. आपल्या मगाशी आपण डिस्कस केलं की बॉडीचं आपलं टेम्परेचर आहे, जसं आपण माणूस मरतो ते टेम्परेचर ड्रॉप व्हायला सुरू होतं. मग तो जर न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग माहिती असेल ते त्याने टेम्परेचर पण दिलं होतं की त्या मोलकरण्याने सांगितलं की तिचा त्या माणसाचा टेम्परेचर ताप होता, त्या माणसाला त्याचं टेम्परेचर एवढं होतं. आणि मग सकाळी पोलीस आल्यानंतर त्यांनी जेव्हा टेम्परेचर चेक केलं तेव्हा एवढं होतं. मग किती वेळ झाला असेल, मग तो कर्व आहे तुमचा, स्ट्रेट लाईन नाही आहे. मग त्या इक्वेशनवरनं तुम्हाला ते टेम्परेचरची वेळ किती आहे, कधी मेला असेल तो, कधी मेला असेल त्याच्यावरनं पण तुम्हाला सांगता येतं. कोणी ढकलून दिलं असेल हे पण शोधायचं आहे का सगळ्यांनी मिळून केलेलं आहे, जे काय असेल ते, तो प्रश्न होता. मग त्यात वेगवेगळ्या गोष्टी होत्या. एक पॉयझनचा डिफ्युजन किंवा रेडिओ ॲक्टिव्ह डिके असं आपण म्हणू, तो रेडिओ ॲक्टिव्ह डिकेचा पार्ट होता. टाईम मोजण्यासाठी न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग वापरायचं होतं. आणि कुठल्या मजल्यावरनं पडला, मग कायनेटिक्स आपलं सोपं इक्वेशन आहे, ती 3 इक्वेशन्स. तर त्या कायनेटिक्सचा वापर करून मग त्याला किती लागला असेल त्याच्यावरनं ते शोधायचं. मग हे सगळे फिजिक्सचे लॉ आहेत. म्हणजे ह्यात बायोलॉजी तसं फार कमी आहे म्हटलं तर. बायोलॉजी म्हणजे एवढंच आहे की जिवंत असताना टेम्परेचर असणार आहे, मेल्यावरती ते कमी कमी होत जाणार आहे, एवढाच फक्त विषय त्याच्यामध्ये आहे. बाकी कुठलंही बायोलॉजिकल त्यात स्टडी केलं नाही असणार. त्यात ते DNA टेस्ट वगैरे अशा गोष्टी असतात. कोणाचा केस आहे का, कोणाचा फिंगरप्रिंट्स आहे का तिथं, या सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्या पण गोष्टी आहेत. तुम्ही कार्बन डेटिंग हा शब्द ऐकलाय? पुरातत्व खात्यामध्ये पण म्हणजे फिशवाला लागू शकतो. कार्बन डेटिंगमध्ये पण काय असतं, कार्बनमध्ये 2 आयसोटोप असतात, C12 आणि C14. C14 हे काय असतं, रेडिओ ॲक्टिव्ह असतं. C12 हे रेडिओ ॲक्टिव्ह नाही आहे, नॅचरल सोर्स, दोन्ही पण नॅचरलच आहे. पण C12 हे रेडिओ ॲक्टिव्ह नाही आहे, C14 हे रेडिओ ॲक्टिव्ह आहे. मग जेव्हा तो व्यक्ती किंवा झाड असेल किंवा प्राणी असेल हे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांचा C12 to C14 रेशो फिक्स असतो. जसा तो व्यक्तीची किंवा त्या झाडाची डेथ होते तसं C14चं प्रमाण कमी व्हायला लागतं, कारण रेडिओ ॲक्टिव्हिटी आहे. मग C12 to C14 रेशो काय आहे ह्याच्यावरनं तुम्ही ऐकलं असेल की 10,000 वर्षापूर्वीचं हे सापडलं, काहीतरी अवशेष सापडले. हे कसं कळतं, तर हे कार्बन डेटिंगवरनं कळतं. अशा पद्धतीनं ह्या पद्धती पण म्हणजे फॉरेन्सिक सायन्स असेल किंवा उत्खनन शास्त्र असेल, भूविज्ञान असेल, तर ह्या पद्धतीच्या मध्ये पण आपले काही फिजिक्सचे लॉ वापरले जातात. अशा ठिकाणी पण आपल्या फिजिक्सचा वापर आहे, फिजिक्सचे लोक लागतात.
ऑप्थॅल्मॉस्टिक म्हणजे लॉजिस्ट म्हणजे चष्मा डोळ्यांचा रिलेटेड आहे. आता माझी एक स्टुडंट आहे फर्स्ट बॅचची MSc तिनं साईड बाय साईड तो कोर्स केला आहे, पण त्याला पण फिजिक्सवाले लागतात. म्हणजे डोळ्यांशी रिलेटेड थोडंसं पार्ट आहे. ते लेन्सेस असतात तुमचे, ग्लास असतात ना, म्हणजे काय म्हणतात चष्मा लेन्स असते, तर त्या लेन्सबद्दलच्या गोष्टी आहेत. आता प्रश्न एकच आहे आपल्याकडं फिजिक्समध्ये की आपण जे थेअरीला शिकतो ते असंच्या असं तिथं नसतं, त्यात थोडं प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला असत नाही. हा आपला प्रॉब्लेम फिजिक्सवाल्यांना. म्हणजे जे स्किल्स आपल्याला डे टू डे लाईफमध्ये लागतात ते आपण थेअरीमध्ये शिकत नाही आहे, हा एक विषय आहे. पण आता आम्हाला विलिंग्डनला तुम्हाला माहिती असेल की ॲटॉनॉमी मिळाल्यामुळे आम्ही काय केलं आहे, असे विषय टाकले. क्वांटम कम्प्युटिंग घेतलेलं आहे आम्ही, AI इन फिजिक्स घेतलेला आहे MSc 1ला. तर त्याचा म्हणजे काय असतं, आता न्यूक्लिअरचे पण काय मी तुम्हाला सांगितलं आहे का लक्षात नाही, पहिला हा जो सांगितला की नाही रेडिएशन हे वगैरे, तर ह्याला तुम्हाला न्यूक्लिअर फिजिक्स असणं कंपल्सरी आहे. फिजिक्स तर पाहिजेच, पण त्यातल्या तुम्ही न्यूक्लिअर फिजिक्सचं पण काही टॉपिक शिकलेले असणं गरजेचं आहे. तुम्हाला ते विचारत इंटरव्ह्यूला तुम्ही कुठले कुठले विषय शिकलेला आहे, तुमचं त्यातलं कुठलं मास्टरी आहे ते तुम्ही सांगू शकता, पण न्यूक्लिअर फिजिक्सचे बेसिक काही गोष्टी तुम्हाला शिकलेल्या असणं गरजेच्या असतात. ह्याच्यामध्ये काय लेन्सेसचा स्टडी आहे तुमचा, तो आपल्याला वापरता येतो. सर हां बोल. हॅलो सर. हां बोल. सर मला एक क्वेश्चन होता, हे आता सांगितलं ना तुम्ही ऑप्थेल्मॉलॉजिस्ट. हां 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 बोल. मग त्याचा आणि आता जे आम्हाला एसवायला जे ऑप्टिक्स म्हणून बरोबर. त्याचा आहेच की. तुम्ही ऑप्टिकल काय असतं, आपल्या डोळ्यांमध्ये पण एक लेन्स असते, डोळ्यामध्ये पण एक लेन्सच आहे, तर त्या लेन्सचा फोकल पॉईंट कुठं आहे ह्याच्यावरती तुम्हाला ते कसं दिसतं, ब्लर दिसतं का क्लिअर दिसतं हे ठरवता येतं. मग ते जे म्हणजे डॉक्टर नंबर चेक करून देतो, पण डॉक्टर काही चष्मा बनवत नाही, चष्मा बनवणारे लोक वेगळे आहेत, त्यांना हे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणतात. तर त्यांना ते थोडंसं माहीत पाहिजे की फोकल पॉईंट ह्याचा कर्वेचर किती आला, किती फोकल पॉईंटवरती आहे, तो जो नंबर दिला असतो डॉक्टरने तो म्हणजे ते करेक्शन किती आहे तुमच्या डोळ्यामध्ये, काही पॉझिटिव्ह असतं काय निगेटिव्ह असतं. मोस्टली निगेटिव्ह असतं सगळ्यांचं, त्यामुळे ते कॉन्व्हेक्सच लेन्स असतं. एखाद्यालाच असतं की तुम्ही 40ची ज्याला म्हणतात, पूर्वी असायचे, आता तो कन्सेप्ट राहिला नाही, कारण आता 5 वर्षाच्या मुलापासून सगळ्यांचे चष्मे. 40ची म्हणजे काय असतं, डोळ्याची ताकदच कमी झालेली असते, आणि ताकद कमी झाल्यामुळे काय असतं, त्यांना लांबचं पण नीट दिसत नाही, जवळचं पण नीट दिसत नाही. मग त्या दोन्हीसाठी म्हणून एकाच ह्याच्यामध्ये वरच्या साईडला एक वेगळी लेन्स असते, खालच्या साईडला एक वेगळी लेन्स असते, त्याला 40 म्हणायचे. आता तसे मिळत नाहीत, आता एकाच नंबरचा चष्मा असतो. आता हां त्यात पुन्हा 2 भाग आहेत बरं का, म्हणजे कशामुळे हे होतंय, दृष्टीदोष जो आहे त्या लेन्स हल्लेली आहे आपल्या, म्हणजे त्याचा फोकस हल्लेला आहे का, त्याचं एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन व्हायची ताकद कमी झालेली आहे, ह्याच्यावरनं ते ठरतं. मग त्यावरनं ते चष्मा करायचा का ऑपरेशन करायचं हे डॉक्टर ठरवतात, तो विषय वेगळा आहे. पण त्या लोकांना सुद्धा ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. मग फिजिक्स तिनं तो एक वेगळा कोर्स केला सोबत MSc करत असताना, आणि त्यातनं ती तुम्हाला हे नाव ऐकून माहिती असेल, चष्म्याचं तर कुठलं फेमस आहे, लेन्सकार्ट. हां लेन्सकार्ट, सॉरी, लेन्सकार्टमध्ये तिला आहे जॉब. तर अशा पद्धतीनं मग फिजिक्सचं नॉलेज आहे आणि त्याचं तुम्हाला इथं इम्प्लिमेंट करायचं. म्हणजे 2 गोष्टी होतात, एकतर तुम्हाला काय होतं, फिजिक्स आवडते, आवडीचा विषय मध्ये काम करायला मिळते, आणि पगार आहे, जे आवडीचे काम आहे ते करायला तुम्हाला लोक पैसे देतात, ह्याच्यापेक्षा वेगळं अजून काय पाहिजे. त्यामुळं मी तुम्हाला सांगितलं की आवडत असेल तर खरंच फिजिक्स ठेवायला हरकत नाही, खूप सगळ्या संधी आहेत. त्यानंतर मी मागच्या वेळेला पण सांगितलं होतं बायोफिजिसिस्ट किंवा मेडिकल फिजिक्स जे आहे, त्या गोष्टी पण आता खूप ट्रेंडिंगमध्ये येणार आहेत. तुम्ही कॅन्सर ट्रीटमेंटसाठी पूर्वी फक्त केमोथेरपी हे शब्द ऐकला होता, आता रेडिएशन थेरपी आहे. मी मगाशी पण काय थेरपिस्टमध्ये सांगायचं राहिलं असेल, रेडिएशन सेफ्टी मॅनेजर. अच्छा हां हे वेगळं आहे, रेडिएशन वेगळं आहे. हां ओके कुठे गेलं, हां तर मेडिकल फिजिसिस्ट किंवा रेडिएशन थेरपी म्हणजे काय, फिजिक्समधले प्रिन्सिपल्स वापरून बायोलॉजिकल प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन शोधायचे.
एवढा साधा सोप्पा याचा अर्थ आहे बायोफिजिक्स किंवा मेडिकल फिजिक्सचा. मग आता कॅन्सर ट्रीटमेंट, मी एक ऑनलाईन कोर्स केला होता, सर्टिफिकेट कोर्स कोर्सेरावरती, की रेडिएशनचा वापर करून कॅन्सर ट्रीटमेंट अशा अर्थाचं. त्याचा काय बरं नाव होतं, हेवी आयन रेडिएशन थेरपी असं त्याचं नाव आहे. तुम्ही जर सर्च केलं तर तुमच्या लक्षात येईल. त्याचं मटेरियल माझ्याकडे असेल तर मी तुम्हाला ते पण पाठवेन. हेवी, भारतात अजून यायचं आहे ते. बघा, हेवी आयन रेडिओथेरपी म्हणजे त्यात पण लाईट आयन म्हणजे काय, प्रोटॉन असतो किंवा लिथियम आयन असतो. तर ॲक्सेलेटर असतात. तुम्हाला त्या टीवायला न्यूक्लिअर फिजिक्समध्ये हे असतं की सायक्लोट्रॉन आहे किंवा बीटाट्रॉन आहे. तर हे सगळे काय ॲक्सेलेटर आहेत. तर हे ॲक्सेलरेटर्स काय करतात, त्या आयन्सना हाय स्पीडनं मूव्ह करायला लावतात. मग ते जेव्हा आढळतात तेव्हा त्या कॅन्सरच्या ज्या पेशी असतात त्या मरतात, डॅमेज होतात आणि मग तो क्युअर होतो. मग रेडिएशन थेरपीचा काय फायदा, तर केमोथेरपीला कसं आहे, सगळ्या अंगामध्ये ते केमिकल पसरतं आणि सगळ्या चांगल्या पेशी पण नष्ट होतात, माणूस वीक होतो. तसं यात होत नाही. रेडिएशन थेरपीमध्ये जेवढ्या भागामध्ये तुम्हाला तो प्रॉब्लेम आहे तेवढ्याच भागामध्ये रेडिएशन असतं. मग आता लाईट आयन रेडिएशनचा प्रॉब्लेम आहे की प्रोटॉन असेल किंवा लिथियम असेल, तर त्याला डेप्थ जास्त आहे. जास्त इन द सेन्स कसं आहे, म्हणजे समजा माझी एक टिश्यू आहे, तुम्हाला ड्रॉ करायला पाहिजे. तुम्हाला पेनिट्रेशन डेप्थ हा शब्द माहिती आहे का? माहिती. काय पेनिट्रेशन डेप्थ म्हणजे समजा जर काय एखादं रेडिएशन असेल त्या एखाद्या बॉडीमध्ये ते किती प्रमाणामध्ये पेनिट्रेट झालंय त्याची डेप्थ. दिसतोय तुम्हाला? मला झूम करता येईल का नाही? ठीक आहे, ओके. हे दोन ग्राफ आहेत बरं का. एक हा असा डीके टाईप आहे आणि दुसरा हा असा टाईपचा ग्राफ आहे आणि हा एक ग्राफ आहे, बरोबर. 3 दिसतात ग्राफ, दिसतात हे. तर तर जो लाईट आहे, प्रोटॉन आहे फॉर एक्झाम्पल, हायड्रोजन, तर त्याचं काय असतं, तर पेनिट्रेशन डेप्थचा जो कर्व आहे, म्हणजे या ठिकाणी ही समजा स्किन आहे आपली, आत जसं जाईल तसं आत डेप्थमध्ये चाललो आहे आपण. तर या स्किनमध्ये इथं एवढं त्याचं प्रमाण असेल, इथं गेलं तर एवढं प्रमाण असेल, इथं गेलं तर एवढं, अशा पद्धतीने हे कमी कमी होत जातं. मग आता प्रॉब्लेम काय आहे, जर तुम्हाला कॅन्सर असेल, फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटला कॅन्सर आहे, तो स्किनवरच आहे का, कारण हा बघा डोस आहे तो काय स्किनवरती जास्त आहे. मग काय केलं की आपण लिथियम किंवा कार्बनकडे गेलो तर काय होतं आहे, हे जे डेप्थ आहे ते इथं कमी आहे आणि एका पर्टिक्युलर लेवलला ते जास्त होतं. मग या ठिकाणी जर तुमची कॅन्सर सेल असेल तर ह्या पद्धतीचं तुम्हाला आयन वापरायचं, आयन बीम वापरायचे आणि तुम्हाला रेडिएशनचं कॅन्सरचं क्युरेशन ट्रीटमेंट करायचे. त्यापेक्षा आत असेल समजा तर त्या बघा हा टाईपचा बघा, हा एका पर्टिक्युलर डेप्थवरती हा मॅक्झिमम दाखवतो, बाकी सगळीकडे मिनिमम आहे. म्हणजे बाकीचे जे स्किनच्या जवळचे जे चांगल्या पेशी आहेत त्यांना पण काही हार्म होत नाही. मग तुम्हाला तो ट्युमर असेल किंवा कॅन्सरच्या सेल्स असेल त्या किती आत आहेत, खोळात किती आहेत, त्यावरनं तुम्हाला कुठलं आयन बीम वापरायचं आहे रेडिएशन थेरपीला हे ठरवायचं असतं. मग त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे की कुठला सोर्स वापरला की त्याची पेनिट्रेशन डेप्थ किती आहे, कुठल्या ठिकाणीचे इंटेन्सिटी किती आहे. ह्या गोष्टी जर तुम्हाला माहिती झाल्या तर तुम्ही सजेस्ट करू शकता डॉक्टरला की आपण ह्या आयन बीमची हे केली पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीनं. आता भारतात हे आता सध्या आलंय का नाही मला माहीत नाही. मी जो कोर्स केला होता तो ऑब्विसली ह्यांचा होता, आय गेस लंड युनिव्हर्सिटी म्हणून आहे, आय गेस ते म्हणजे युरोपियन आहे. सो तिथलं आहे, युरोप किंवा अमेरिकेत असतील, भारतात आता आले का नाही माहीत नाही, पण हे येणार पुढं. सो वी हॅव व्हेरी मच चान्स. आणि कालच मी मोदींचं भाषण ऐकलं, तर बरेचसे मेडिकल कॉलेज किंवा काय म्हणतात हॉस्पिटल्स त्यासाठी त्यांनी फंडिंग वगैरे केलेलं आहे. काल कुठलं ते त्यांनी उभं केलं नागपूरमध्ये, तर त्यावेळेला ते बोलत होते. तर हॉस्पिटल्सचा नंबर कमी होणार नाही आहे कधी, तो वाढतच जाणार आहे, डॉक्टरचा नंबर वाढत जाणार आहे. मग त्यांना लागणारे जो सपोर्टिंग स्टाफ आहे यात नुसते बायोलॉजीचे लोक नाही आहेत, ह्यात फिजिक्सवाले लोक आहेत, जर कारण इन्स्ट्रुमेंट टेक्निकल काही गोष्टी असतात. हां, आता मी जे सांगितलं की रेडिएशन, कुठलं रेडिएशन वापरलं पाहिजे हां हेवी आयन बीम्समध्ये. हां ओके, मला वाटतं यातलं काही एक्सरेचं पण असेल एखादं, त्याचं पण काहीतरी रेडिएशन डेप्थ असते, प्रत्येकाची एक रेडिएशन डेप्थ असते
रेडिएशन इंटेन्सिटी असते प्रत्येक पॉईंटला, म्हणजे ग्राफ असतो इंटेन्सिटी वर्सेस एक्स डेप्थचा, तर ते बदलतं. मग त्यातला कुठला मी वापरला पाहिजे, आपला जो ऑर्गन आहे तो कुठं आहे, किती अंतरावरती आहे. मग आता समजा आपला फुफ्फुसाच्या जवळ कुठेतरी आहे, मग मागून त्याला थेरपी दिला पाहिजे, पाठीकडून का छातीकडून दिली पाहिजे हे पण ठरवायला पाहिजे ना. तो किती आत आहे, कोणीकडून जायला पाहिजे, मग कुठला आयन वापरला पाहिजे. आता हार्ट आणि फुफ्फुस म्हणजे दोन्ही लंग हे दोन्ही काय खूप जवळ आहेत, एका ठिकाणी झाला तिकडं हार्म व्हायला नाही पाहिजे, अशा पद्धतीनं ते आपल्याला डिझाईन करायचं असतं. अशा पद्धतीचे पण काही मेडिकल फिजिक्स म्हणा किंवा बायोफिजिक्स म्हणा, व्हॉट एव्हर कॉल इट इज, वी हॅव द अपॉर्च्युनिटी. हे आता केमिस्ट्रीवाल्यांना नाही आहे, मॅथ्सवाल्यांना ह्याचा संबंध नाही आहे. सो अशा पद्धतीनं हा पार्ट आपल्याला करता येऊ शकतो. हां, रिमोट सेन्सिंग. आता रिमोट सेन्सिंग तुम्ही आता ही साधनाचा तुझा स्पेस आहे, तर तुला माहिती असेल की आपण चंद्रावरती काहीतरी पाठवतोय, ते मॅन्युअली तिथं जाऊन काही रिपेअर करणं किंवा तिथं जाऊन काही सेन्स करणं शक्य नाही आहे. सो वी हॅव टू कम्युनिकेट थ्रू रेडिओ वेव्स. सो असा आता विद्यापीठामध्ये एक कोर्स होता, आमच्या वेळेला तर होता, आता आहे का नाही माहित नाही तुम्हाला, रिमोट सेन्सिंगचा कोर्स आहे का तुम्हाला? जॉग्राफी डिपार्टमेंट ऑफर करतं, फिजिक्सच्या मुलांसाठी असतो तो. म्हणजे फिजिक्स आणि जॉग्राफी असं मिळून त्या शाळा कोलॅबोरेशन आम्ही केला होता आणि तो रिमोट सेन्सिंगचा कोर्स आम्ही केलेला होता. तर अशा प्रकारचा जरी कोर्स आपण केला, आता तुम्ही म्हणाल सर कोर्स वेगळा करायला सांगतात, मग फिजिक्स आम्ही करायचं का नाही. फिजिक्सच्या बेसच्या नॉलेजवरती मी जसं मला सांगितलं की थेअरी आहे, पण याचं ॲप्लिकेशन कसं करायचं हे आपल्याला शिकवलं जात नाही, त्यासाठी हे कोर्सेस असतात. मग हे साईड बाय साईड कोर्सेस केलं जर तुम्ही, तर तुम्हाला खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. हां, त्याच्यानंतर नॅनो टेक्नॉलॉजी आता सध्या काय म्हणतात पीकवरती आहे. भारतामध्ये दुसरं आता काहीच चालत नाही फिजिक्समध्ये. नॅनो टेक्नॉलॉजी आहे, मटेरियल सायन्सचाच पार्ट आहे, म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री असं दोन्ही मिक्सच आहे. म्हणजे मी जे काम करतो त्यात पण माझं मेथड ऑफ सिंथेसिस केमिकल मेथडच आहे, केमिस्ट्री यायलाच पाहिजे, पण त्याचं ॲप्लिकेशन मला जेव्हा करायचं तेव्हा मी फिजिक्सवाला माणूस पाहिजे. केमिस्ट्रीवाले काय करतात, ॲप्लिकेशन करत नाहीत, त्यांचं पार्ट कुठंपर्यंत आहे सिंथेसिस आणि कॅरेक्टरायझेशन फार तर ह्याच्या पुढचा पार्ट हा फिजिक्सवाले करतात, जो गरजेचा आहे. ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे आता वरती आपण जे बघितलं की सोलर सेल आहे, त्याच्या मटेरियलचं सिंथेसिस आपण केमिकल मेथडनं करू शकतो, पण त्यासाठी तुम्हाला फिजिक्स वापरायला लागतं. त्याचं व्होल्टेज करंट आपल्याला ऑप्टिमम पॉवर मिळण्यासाठी कुठल्या प्रकारच्या वायर जोडायच्या, बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या फिजिक्समधल्या लोकांकडूनच यायला लागतात. हां, तर नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा आता सुपर कॅपॅसिटर आहे, नॅनो मटेरियल वापरून आपण तयार करतो. बायोलॉजिकल सिंथेसिस आता व्हायला लागलं, म्हणजे प्लांट ॲक्शन. आता मी स्वतः सुद्धा माझा एक पेपर येईल आता. त्यानंतर ॲस्ट्रोबायोलॉजी असं एक आता भारताच्या यानं तुम्ही आता रिसेंटली ऐकलं असेल बातम्या, तर आपण एक वनस्पतीचं हे केलं होतं बघा त्या स्पेसमध्ये, ऐकले न्यूज? सुनीता विल्यम्सचं काय? अरे ते नाही, इस्रोचं सांगतोय. सुनीता विल्यम्सला आणलं परत तो भाग वेगळा, त्याच्या आधी नाही माहिती. इस्रोचं आपलं यान गेलं होतं की मला वाटतंय आदित्य 11च्या वेळेला किंवा त्याच्यानंतर एक कुठलं तरी पाठवलं होतं आपण, तर त्यात त्यांनी कुठलं तरी कडधान्य उगवलं होतं, मला ते एक्झॅक्टली आठवत नाही कुठला आहे, मूग आहे का मटकी काहीतरी, शेवगा होता वाटतं सर. ओके ओके, बट हा पार्ट आहे की स्पेसमध्ये विथ लेस ग्रॅव्हिटी, विथ लेस ॲटमॉस्फिअर, लेस प्रेशर, तिथं प्लांटची ग्रोथ कशी केली जाईल. प्लांट झाल्यानंतर मग पुन्हा हे येणार आपले प्राणी येणार, त्यांच्या तिथल्या लाईफस्टाईलवरती काय फरक पडेल, तिथं कसं असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेत. या काय करायला पाहिजेत, कोणी स्टडी करायला पाहिजेत, ॲस्ट्रोबायोलॉजिस्ट. हा म्हणजे नवीन ब्रँच झालेलं आहे. म्हणजे इस्रोमध्ये सुद्धा बायोलॉजीवाले लागतात लोक आता, कारण ते स्टडी करायचं, ह्युमनना पाठवायचं आहे. तर त्या सगळ्या बायोलॉजिकल गोष्टी तिथं कशा होतील ह्याच्या टेस्टिंग वगैरे गोष्टी आहेत. ॲस्ट्रॉनॉट तर आहे, तुम्हाला माहितीच आहे, ॲस्ट्रॉनॉमी लागतेच इस्रोमध्ये. तुम्हाला माहिती आहे नासामध्ये हे खूप आधीपासून तुम्ही ऐकलं आहे, त्यामुळे मी त्याबद्दल काय फार बोलत नाही. पण
आपल्याला नुसतं ॲस्ट्रॉनॉट माहिती असतं, आपले स्पेस एजन्सीमध्ये ॲस्ट्रॉनॉट जातात किंवा सायंटिस्ट असतात, पण ह्याला अलाइंड काही कंपनीज असतात, ते पार्ट्स बनवणाऱ्या कंपन्या असतात, त्यामध्ये तुम्हाला काम मिळू शकतं. म्हणजे मला एक जण, मी BSCत असताना निपाणीला कॉन्फरन्स झाली होती, तिथं बेळगावचे एक जण आले होते, त्यांचे सर्वो केमिकल असं काहीतरी, नाही केमिकल नाही, सर्वो टेक्निकल असं काहीतरी नाव आहे, आता मी विसरलो, मला सापडलं कार्ड तर ते पण मी तुम्हाला शेअर करेन. तर त्यांच्याकडे आता सांगली MIDCतला पण एक माणूस आहे बघा, बुधगावच्या बसला कुठला तरी, तर त्यांनी जे बनवले काय म्हणतात पार्ट आहेत ते आत्ता आपण चांद्रयान 3 मध्ये वापरले होते. अशा पद्धतीनं आपण सुद्धा काही, मग त्यात सेन्सर्स पण असू शकतात, काही बऱ्याचशा गोष्टी अहमदाबादमध्ये बनतात तिथल्या, पण अशा काही गोष्टी आहेत की ज्या हव्यात, तर इफ यू कॅन प्रोव्हाइड सच थिंग्स, तो पण एक खूप मोठा सेक्टर आहे. आणि आत्ता सध्या तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये स्वस्तामध्ये हे होऊ शकतं, कारण बाहेरच्या देशातले लोकसुद्धा आपल्याकडं आपल्याबरोबर काय म्हणतात कोलॅबरेशन्स टाईपमध्ये करतायत. सो बरंचसं फॉरेन फंडिंग पण इथून आपल्याला अवेलेबल होणार आहे. सो भारतामध्ये ह्याच्यामध्ये खूप संधी ह्याच्यातसुद्धा आहेत. यात मी जो लिस्ट आउट केला त्यातला एक शेवटचा पार्ट आहे तो म्हणजे सिम्युलेटर. आता सिम्युलेशन्स हा पार्ट आहे. आता तो साधारण मॅटलॅब शिकले आहेस ना? हो सर. हां, मग मॅटलॅबचा वापर करून फिजिक्समधल्या काही गोष्टींचं सिम्युलेशन करता येतंय का, जेणेकरून आपल्याला ॲक्च्युअल जे कॉस्ट आहे मटेरियलचं ते कमी व्हावं. म्हणजे R&D मध्ये खर्च सगळा होऊ नये, थोडंसं सिम्युलेशन केलं तर आपल्याला वेळ आणि पैसा दोन्ही वाचवता येऊ शकतं, एनर्जी वाचवता येऊ शकते. मग यासाठी जे सिम्युलेशन्स करणारे लोक आहेत असे लोक लागतात. आणि मग आता हे कुठे आहे तुम्हाला संधी? मी आत्ता काल एक व्हिडिओ अपलोड केला आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्प्रिंग मासचा, तो बघा. सगळे त्यात सिम्युलेशन मी दाखवलेले आहेत. किंवा अजून एक आहे तो बुधवारी पब्लिश होईल, मी रेकॉर्ड करून अपलोड केला आहे, तो पब्लिक होईल बुधवारी. त्यातसुद्धा वेगवेगळं मी दाखवतो. आता मी तुम्हाला तो पुन्हा एकदा तोच सर्च करून दाखवतो. मी फक्त हे दाखवतो तुम्हाला की वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत. तर आता बघा, हे ओ फिजिक्स म्हणून एक आहे. त्यानंतर फेट सिम्युलेशन तर तुम्हाला माहिती असेलच, नसेल तर नक्की चेक करा फेट सिम्युलेटर. माय फिजिक्स लॅब म्हणून आहे. हे बघा, अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स आहे. मी फक्त स्प्रिंग मासचं केल्यामुळे हा आलेला आहे. अदर त्याच्यामध्ये आता अमिटी युनिव्हर्सिटी भारतातल्या, IIT बॉम्बे यांच्यासुद्धा सिम्युलेशन्स आहेत. इंजिनिअरिंगच्या लोकांना पण ते प्रोव्हाइड करायला लागतं. मग त्यातलं जे फिजिक्स असतं, मग आता सिम्युलेशनमध्ये काय, एक थोडंसं सिम्युलेशनचं नॉलेज पाहिजे. मॅटलॅब एखादा तुम्हाला IT मधलं थोडंसं, IT म्हणजे IT नव्हे, एखादा सॉफ्टवेअरची की ज्यांना पायथॉन किंवा मॅटलॅब अशा पद्धतीने तुम्ही जर शिकलात तर फिजिक्सवाल्यांना खूप संधी आहे. म्हणजे थेरॉटिकल फिजिक्सवाले असतील, स्पेस फिजिक्सवाल्यांना. आता स्पेस फिजिक्समध्ये प्रत्येक वेळेला सगळं जाऊन वरती सर्च करणं, वरती जाऊन हे करणं प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. मग तुम्हाला ते सिम्युलेशन करता येईल का? तिथलं जे ॲटमॉस्फिअर आहे ते तुम्हाला सिम्युलेट करता येईल का, व्हर्च्युअली दाखवता येईल का, आणि व्हर्च्युअली तिथं काही एक्सप्लोर करता येईल का? अशा पद्धतीने जर आपल्याला करता आलं, दिस इज ऑल्सो व्हेरी ह्यूज मार्केट. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या मी लिस्ट आउट केलेल्या होत्या. सर ते पायथॉन ते आहे ना, ते सगळं डाटा सायन्स मध्येच येतंय ना? हां, डेटा सायन्समध्ये येऊ शकतं, कॉम्प्युटर सायन्समध्ये येऊ शकतं. पण एखाद्या कॉम्प्युटरचा आपण जर पार्ट केलेला जर असेल की नाही, आणि त्याला फिजिक्सशी जोडायचे, नुसतं हे नाही, काय म्हणतात त्याला, नुसतं कॉम्प्युटर किंवा नुसतं फिजिक्स नाही. आता कुठल्याही क्षेत्रात जावा तुम्ही, AI आल्यामुळे काय आहे, एक सिंगल मला काहीतरी येतं आहे याच्यावरती तुमचं चालणारच नाही. तुम्हाला मल्टिपल गोष्टी येत असणं गरजेचं आहे. तुम्हाला केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, बायोलॉजी असेल, यू शुड हॅव मेनी अदर सर्टिफिकेट कोर्सेस. थोडंसं तुम्हाला स्किल सेट वाढवला पाहिजे. आणि आता तुम्ही BSCला जे आहेत त्यांना तर जास्त वेळ आहे. स्टार्ट नाव, एखादा कोर्स करा. म्हणजे मी स्टुडंट असताना तर गेला, आता टीचर असताना पण भरपूर कोर्सेस करतोय. यू शुड कंटिन्यू लर्निंग. मी जर हे केलं नसतं तर मला आत्ता तुम्हाला एवढं सगळं सांगता आलं नसतं. आणि ते न्यूक्लिअरचं जे आहे ते मी स्वतः केलेलं आहे, रेडिएशन थेरपीचं. सो आय नो दॅट. आणि तुम्हाला हे कुठं मिळणार सांगा? गुगल.
गुगलवर मिळू शकेल. हां, आणि तुमच्याकडे लिंक्डइन आहे, लिंक्डइनवरती माहिती मिळू शकेल काय काय सध्या संधी आहेत. त्यानंतर तुम्हाला इंटर्नशालावरती जाऊन तुम्हाला कळेल की फिजिक्समध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत. सर्च केलं का तुम्ही? मी तुम्हाला सांगितलं सर्च करा म्हणून. केलेलं सर. म्हणजे मला आधी पण लई दिवसापासून म्हणजे असं डाटा सायन्सचं माहित आहे बरं थोडंफार, जास्त एवढं पण नाही, पण डाटा सायन्स केलं तर जास्त ऑपॉर्च्युनिटी येत्या असं मी ऐकलंय कोर्स. मग या लिंक्डइन वरती जावा. त्यानंतर जे स्किल्स शिकायचे आहेत, स्टॅमफोर्डचा स्वतःचा एक कोर्स आहे, ऑनलाईन आहे, तुम्ही घर बसल्या हे करू शकता. फॉरेन युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट आहे, आता माझ्याकडे आहे, जे मी सोलरवरती केलं कोर्सेराचं. त्यानंतर आता रेडिएशन थेरपीचं केलेलं आहे. मग असं जर असेल तुमच्याकडे ऑलरेडी, जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल, तुम्ही BSc MSc करत असतानाच, तर तुम्हाला जॉब मिळण्याचं म्हणजे लवकर मिळू शकतो. कोर्सेरा म्हणून एक आहे, कोर्सेरा आहे, ह्याच्यावरती फ्री ऑनलाईन कोर्सेस आहेत. आपलं इंडियाचं पण स्वयं आहे, त्याच्यावरती तुम्ही करू शकता. इथं वेगवेगळे आहेत, म्हणजे ते पण मी तुम्हाला सांगत जाईन हळूहळू. आपण सगळं एका दिवशी खायला नको, थोडं नंतरसाठी पण ठेव. सर्टिफिकेटसाठी काही पेमेंट करायला लागत असेल, पण हे बघा कशात पाहिजे तुम्हाला, त्याचा कोर्स आहे. डेटा अनालिस्ट, डेटा सायंटिस्ट, हे बघा, सायबर सिक्युरिटी अनालिस्ट, हे फिजिक्समधले कुठले आहेत हे सर्च करा. फिजिक्स आणि कॉम्प्युटर सायन्स असं दोन्ही मिळून कुठलं करता येईल, असं करायला काय हरकत नाही. आत्ता आपण जॉब्सबद्दल बघितलं, इंटर्नशिप बघितलं. तुम्ही पुढं PhD करू शकता, PhD पोस्ट जॉब, मग रिसर्चर वगैरे असं पण करू शकता. फ्रीलान्सिंगबद्दल एक गोष्ट आहे, त्याचा पण माझा व्हिडिओ आहे, मी काय तुम्हाला पाठवला का नाही माहीत नाही, नसेल तर पाठवतो मी. फ्रीलान्सिंग म्हणजे काय, जे मी मला सांगितलं, चेकवरती मी प्रश्न सोडवत होतो, अशा प्रकारचे भरपूर, आता करोनानंतर तर भरपूर वेबसाईट अशा आहेत की तुम्ही वर्क फ्रॉम होम आहे, फिक्स वर्क आवर नाही, तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही काम करायचं, तुमच्या आवडीचं काम आहे ते करायचं. बॉसचं काय टेन्शन नाही की तुम्ही हे केलं नाही तर तुम्हाला काढणार, असला काही विषय नाही. तुमच्या आवडीचं काम आहे, तुम्ही घर बसल्या करू शकता, त्याला म्हणायचं फ्रीलान्सिंग. तुमच्या वेळेनुसार करायचं, तुम्ही जेवढा वेळ काम करणार तेवढा तुमचं पैसे मिळणार. हां, मग अशी हे सांगायचं राहिलं, लॅब टेक्निशियन आहे, लॅब असिस्टंट आहे. त्यानंतर हे झालं, कंटेंट रायटर आहे किंवा कंटेंट डेव्हलपर आहे. म्हणजे आता एखादा कोर्स डिझाईन करायचा आहे किंवा यूट्यूबवरती लेक्चर द्यायचं आहे, तर त्याचं हे लिहून द्यायचं आहे. अशा काही गोष्टी आपल्याला करता येतात. तुम्ही अजून ऐकलं असेल, मीडिया मॅनेजर एक असतो. म्हणजे मी कोणीतरी सेलिब्रिटी आहे, तर मला वेळ नाही आहे इंस्टा बघायला, फेसबुक बघायला, तर माझ्या पोस्ट तयार करण्यासाठी कोणीतरी मॅनेजर असतो, त्याला म्हणायचं मीडिया मॅनेजर. तो सगळा पोस्ट तयार करतो, यूट्यूब व्हिडिओ तयार करतो, अशा पद्धतीचा जॉब असतो. म्हणजे यात काय फिजिक्स पाहिजे असं काय नाही, एक आठवलं म्हणून सांगितलं तुम्हाला. पण फिजिक्समध्ये पण असं असतं की कंटेंट बनवायला लागतो, दरवर्षी काही ना काही करायला लागतं. सब्जेक्ट मॅटर आणि ट्युटर हे फ्रीलान्सिंग मधला पार्ट आहे, जो मी केला. चेक आहे किंवा मी कोर्स हिरोला केलं, बर्टल बेला केलं. बर्टल बेचं तर बंद आहे हे नसल्यामुळं, कंटिन्यू राहिलं नसल्यामुळं. आत्ता सध्या अजून एक राहिलं महत्त्वाचं, आउटलायर म्हणून एक आत्ता सध्या ट्रेंडिंग आहे. AIचा जमाना आहे, तर AIचं मॉडेल्स जे असतात त्यांना पण कोणीतरी शिकवायला लागतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला ते स्वतः शिकत नाही आहे, त्याला आपण काहीतरी इनपुट द्यायचं असतं, तर ते इनपुट देण्यासाठी पण माणसं लागतात. मग त्यातला एक पार्ट मी करतोय आउटलायर म्हणून, तर त्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही खूप चांगलं इन्कम. आणि हे जे सगळं आहेत मोस्टली फॉरेन कंट्रीजमधले असल्यामुळे डॉलरमध्ये पेमेंट मिळतं, सो वी गेट गुड अमाऊंट ऑफ पेमेंट. त्यानंतर एडिटर असतात जर्नलमध्ये, रिसर्च पेपर असतात, त्याच्यामध्ये प्रत्येक प्रत्येक विषयासाठी एक एक्सपर्ट असायला लागतो. कारण एखादा माणूस असतो की जो त्याचं ग्रामर चेक करतो किंवा स्पेलिंग चेक करतो, त्याच्याशिवाय त्यातलं काही कन्सेप्च्युअली काही रॉंग आहे का तर ते चेक सुद्धा करायला लागतं. मग ते सब्जेक्टचं नॉलेज पाहिजे, मग फिजिक्सला पाहिजे, केमिस्ट्रीला पाहिजे, बायोलॉजी पाहिजे, मॅथ्सचं पाहिजे, AI मध्ये आता कोण असेल त्याला पाहिजे. सो कुठला तरी एक पार्ट, कुठला तरी एक जर्नलमधला, आणि जर्नल असे हजारो जर्नल्स आहेत. नुसतं स्प्रिंजर एवढं तुम्ही टाईप केलं, स्प्रिंजर नेचर, तर त्यांची 1000पेक्षा जास्त जर्नल्स आहेत.
मग त्या प्रत्येक जर्नलला एडिटर असतं, एडिटोरियल टीम असते मोठी. कुणाच तरी कुणीतरी पेपरमध्ये हे बघितलं असेल, एडिटोरियल एक लेख असतो, एडिटर असतात साध्या न्यूजपेपरला, तसं ह्या जर्नल्सना पण असतं. मग त्यावर अशा पण जॉब्स आहेत की म्हणजे कंटेंट क्रिएटर पण आहे, डेव्हलपर किंवा एडिटर आहे. म्हणजे मी स्वतः लिहिणार नाही, पण दुसऱ्याला लिहिलेलं चेक करणार आणि मग ते योग्य असेल तर पुढे पब्लिशिंगसाठी पाठवणार. अशा पद्धतीचे पण जॉब आहेत. मग त्यासाठी पण फिजिक्सचा एक्सपर्ट पाहिजे. आता माझे काही दोघं जण आहेत ओळखीचे, पुण्यामध्ये जॉबला आहेत. एक माझी क्लासमेटच आहे आणि एक माझे, मी इथं वेलिंग्टनला आल्यानंतर एक माझे कलिग होते, त्यांचं सिलेक्शन झालं स्प्रिंजर पुण्याला. आणि ही पोस्ट पण चांगली असते, त्यांना स्टार्टिंगचाच पगार 80,000 वगैरे असा असतो. मग त्यासाठी काय लागतं, अजून एक गोष्ट बरं का, या सगळ्या मी गोष्ट सांगतोय, काही फॉरेनच्या कंपनीज आहेत की ह्या जर्नल्स जे आहेत ती इंटरनॅशनल लेवलचे आहेत. सो यू शुड स्पीक व्हेरी फ्लुएंट इंग्लिश. आता मी सगळं सांगतोय मराठीमध्ये, पण यू शुड प्रॅक्टिस इन इंग्लिश. आपलं मगाशी ठरलेलं आधीच्या मीटिंगमध्ये. सो स्टार्ट डुईंग दॅट. अगदी फ्लुएंट, त्यांना कळलं नाही पाहिजे अरे हा इंडियन आहे का, एवढं फ्लुएंट इंग्लिश बोलता यायला पाहिजे. असं हे पण म्हणजे नुसतं कुठलाही बघा, आत्ता तेच सांगतो मी, कुठलाही एकच स्किल माझ्याकडे आहे तर जॉब मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. यू शुड हॅव मल्टिपल स्किल्स. मला फिजिक्समध्ये थोडं कळलं पाहिजे, मला बायोलॉजी थोडं कळलं पाहिजे, केमिस्ट्री थोडं कळलं पाहिजे. हां म्हणजे कळलं पाहिजे म्हणजे त्याला एक म्हण आहे, जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ नन. असं नाही करायचं, सगळ्यातलं थोडं थोडं पाहिजे, पण एकाच कसं तरी मास्टरी पाहिजे. हां थोडा टेक्निकल थोडं माहिती असेल, हां तर तू मला हे मदत करून दे. आता सध्या फिजिक्समध्ये सुद्धा 2 पार्ट आहेत, तुम्हाला जर माहिती, एक्सपेरिमेंटल फिजिक्स आहे आणि थेरॉटिकल फिजिक्स आहे. थेरॉटिकल फिजिक्समध्ये तुम्ही सध्या DFT जर ऐकला असेल, डेन्सिटी फंक्शन थेरी, तर तो सध्या टॉपला आहे. त्यात पण अजून ॲडव्हान्स व्हर्जन्स येतात. मग त्यासाठी तुम्हाला थोडंसं कॉम्प्युटरचं नॉलेज पाहिजे, थोडं पाहिजे ना, ॲटलिस्ट बेसिक कोडिंग. आता हा जो माझा लॅपटॉप आहे हा उबंटू आहे, लिनक्स बेस्ड सिस्टीम. विंडोज मी वापरत नाही आहे. मग हे आम्हाला आमच्या MSCच्या सरांनी सांगितलं होतं की लिनक्स वापरा, उबंटू वापरा, विंडोज वापरू नका. म्हणजे 2 फायदे, की रिसर्चमध्ये ज्या बरेचसे टूल्स असतात हे आपल्याला फ्रीमध्ये वापरता येतात, तिथं कुठलाही व्हायरस येत नाही. आणि तुम्हाला स्वतःला त्यात काही चेंजेस पाहिजे असतील तर तुम्ही ते करू शकता टर्मिनलमधनं. अशा काही गोष्टी आहेत. त्यामुळे मी विकत जो घेतला नवीन, पहिला जो होता तो वडिलांकडून घेतला होता, तो विंडोज होता, पण मी माझ्या पैशाने जो हा आता घेतलेला आहे हा मी उबंटूच घेतलेला, मी घेतानाच उबंटू घेतला आहे. तर अशा पद्धतीचं नॉलेज थोडंच पाहिजे की हा मला हे माहीत पाहिजे बरं का. मला सगळंच येते उबंटूतलं असं नाही आहे, बट जसं जसं वापरायला लागेल तसं तुम्हाला समजेल, बरोबर. तर हे थोडं थोडं सगळीकडचं घ्यायला हरकत नाही. टीचिंगमध्ये आहे, PSUs आहेत, पब्लिक सेक्टर. भारतामध्ये 74पेक्षा जास्त, म्हणजे तुम्ही इंडियन ऑइल ऐकला असेल किंवा अजून कुठला आहे बरं, हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड, HAL, त्यानंतर हेवी इलेक्ट्रॉनिक्स HEL, सॉरी हेवी इलेक्ट्रॉनिक्स नाही, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, BHEL, भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. ह्या ज्या कंपन्या आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही MSc फिजिक्स नंतर गेट देऊ शकता आणि गेट नंतर डायरेक्ट अशा कंपनीजमध्ये जॉब करू शकता. 74पेक्षा जास्त कंपन्या आहेत. हे बँकिंग सेक्टरमध्ये पण पॉवर ग्रिड आहे, ONGC आहे, ही सगळी नावं तुम्ही ऐकलेली आहेत. ही सगळी ह्याच्या अंडर येतात, PSUच्या अंडर. आणि ह्यांच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, गेट एक्झामच्या थ्रू अप्लाय करून तिथं जाऊ शकता, जॉब मिळू शकतो. आणि अजून एक एक्झाम आहे जेस्ट म्हणून, ही फक्त फिजिक्सच्या लोकांसाठी आहे, फिजिक्स आणि कॉम्प्युटर सायन्सचे पण काही आहेत. तर अशा लोकांसाठी ही एक्झाम आहे. तर हे फक्त फिजिक्समध्ये, बाकी कुठेही नाही. म्हणजे तुम्ही जे कोणाकडून ऐकलं होतं ना की केमिस्ट्रीमध्येच फक्त जॉब आहे, तर असं नाही आहे. हे खूप जॉब आहेत, हे आपल्यापर्यंत येत नाही आहे, कारण आपण पण सर्च करत नाही. कोणी ते सांगितलं हां बस, असं नाही. आपण आता टेक्नॉलॉजीचा जमाना आहे, गुगलचा जमाना आहे, तर यू शुड सर्च व्हॉट आर द जॉब्स इन फिजिक्स, सर्च करा. तर मी हे भरपूर सांगितलं आहे तुम्हाला. आता तुम्हाला चूज करायचं आहे की आता मला काय करायचं. एवढ्या संधी आहेत आणि लोक म्हणतात फिजिक्समध्ये जॉब नाही आहे. याचं कारण ते स्किल तुम्ही घेत नाही, नुसतं पास होण्यापुरता मुलं अभ्यास करतात. तसं असेल तर मग होणार नाही. हां, ह्याच्याशिवाय
आता हे जे जॉब्स आहेत ह्यात तुम्हाला फिजिक्स पाहायचं काय नाही. SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणून आहे, UPSC MPSC बँकिंग पोस्ट रेल्वे, इकडं जर तुम्हाला जायचं असेल तर मग तुम्ही फिजिक्सच घ्यावे असं काय नाही, केमिस्ट्री घ्या, मॅथ्स घ्या, BA केलं तरी चालतं, असे लोक आहेत. पण तुम्हाला इंटरेस्ट आहे फिजिक्समध्ये तर एवढी आत्ता मी सगळं तुम्हाला सांगितले, एवढ्या सगळ्या संधी आपल्याकडं अवेलेबल आहेत. टीचिंग आवड असेल टीचिंगच्या संधी आहेत. स्कूल कॉलेजेस युनिव्हर्सिटी इथं नाही मिळत, अकॅडमीज भरपूर आहेत गल्लोगल्ली. फिजिक्स चांगलं शिकवणारे लोक मिळत नाहीत. मी MSCत असल्यापासून मला ऑफर येतात, कारण मला अकॅडमीत शिकवायचं नाही म्हणून मी गेलेलो नाही. भरपूर ऑफर असतात, चांगलं पॅकेजेस असतात. म्हणजे तुम्हाला जर चांगलं नॉलेज असेल फिजिक्सचं, यू कॅन स्टार्ट टीचिंग आणि तुम्हाला शिकवायची आवड असेल तर या सगळ्या संधी आहेत. या सगळ्या रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत आणि इथं सगळीकडं काम करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तुम्हाला फेलोशिप्स देते. मुलींसाठी स्पेशली वुमन फेलोशिप आहे. इस्रो, DRDO तुम्ही ऐकलेलं आहे, BRC ऐकलेलं आहे. ह्या सगळ्यांच्या वेबसाईटला व्हिजिट द्या, धडका त्यांच्या वेबसाईटला, तिथं काय जॉब्स असतात, मग तिथं जाण्यासाठी काय करायला लागतं सगळं यू कॅन सर्च. तुम्हाला कोणाला विचारायची पण गरज नाही, एवढं सगळं सोपं आहे आता, बरोबर की नाही. म्हणजे मी BSCला असताना मी हे स्वतः, त्यावेळेला माझ्याकडे कॉम्प्युटर नव्हता, बाबांच्या एका मित्राकडे MIDCत जाऊन मी बसायचो कॉम्प्युटरवरती, मला 1 तासभर वापरायला द्या. तिथं मी हे सगळं सर्च करायचो, काय काय आहे कोल्हापुरात, त्यातलं काय आहे. कोल्हापुरात शिकलो असल्यामुळे तुम्ही चांगलेच किंवा मिठात काय सर्च करू शकता. अशा पद्धतीनं तुम्हाला हे सर्च करायचं. मी तुम्हाला हे सांगितलं हे आहे, या सगळीकडं फिजिक्स लागतं. यातले काही असे आहेत की फक्त फिजिक्सच आहे, असे पण काही गोष्टी आहेत. आता TIFRचं हैदराबादला एक सेंटर आहे, ते इंटरडिसिप्लिनरी आहे. म्हणजे नुसतं फिजिक्स नको आहे, फिजिक्स प्लस बायो किंवा बायो प्लस केमिस्ट्री किंवा केमिस्ट्री प्लस फिजिक्स असं जर तुमचं असेल तर तिथं तुम्हाला आहे. ज्यांना थेरॉटिकलमध्ये काम करायचं आहे त्यांना ICTS आहे. काय पुढच्या ह्याला आहे का, नाही आहे, ठीक आहे. ICTS आहे. स्पेसमध्ये तुम्हाला असेल तर आयुक आहे पुण्याला, किंवा RRI आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स, IAA आहे की नाही, हे पण बेंगलोरला आहे. भरपूर गोष्टी आहेत, म्हणजे पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे, फक्त तुम्हाला शोधायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर फ्रीलान्सिंग हे पण आहे आपल्याकडं, वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत घर बसल्या. फक्त ह्यात एक काळजी घ्यायची की कुठलंही फ्रॉड एखादे अकाउंट असेल, फ्रॉड एखादं कंपनी असेल तर आपलं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं तिथं खात्री करूनच हे करायचं. कसं खात्री करायची, त्याचे 2-3 पद्धती आहेत. एक यूट्यूबवरती सर्च करायचं त्याबद्दल, दुसरं म्हणजे गुगलवर सर्च करायचं, आणि तिसरं म्हणजे त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन त्यांचा हिस्ट्री बघायची, त्यांचं काय काय जॉब प्रोफाईल आहेत, त्यांचे काय कोणाचं कॉन्टॅक्ट आहे का, तर त्यांच्याकडनं काय माहिती मिळते का, अशा गोष्टी करायच्या. काही आता हे मी जे सांगितले आहेत हे सगळे ऑथेंटिक आहेत. यातल्या कुठल्याही ह्याला तुम्ही अप्लाय करू शकता किंवा जॉईन होऊ शकता. यात आउटलायर एक राहिले, कारण ही बरीच जुनी स्लाईड आहे माझी, मला वाटतं 5 वर्षापूर्वीची आहे. म्हणजे जो नुकतंच माझं MSc झालेलं असेल किंवा 2 वर्ष झाले असेल त्यामुळेच आहे. सो त्यानंतर आता खूप भरपूर, म्हणजे माझ्याकडं ती 18-19 फ्रीलान्सिंग वेबसाईटची लिस्ट आहे. ती पण मी 3-4 वर्षापूर्वी केली होती. आता अजून त्यात काही वाढ झाली असेल. आउटलायर त्यात नसणार, आउटलायर आता आलेलं 1-2 वर्षापूर्वी किंवा आधी आला असेल आपल्याकडे, इथं आत्ता आलं आहे. ChatGPT आहे. आता ChatGPT हे काय एक AI मॉडेल आहे, तर त्या मॉडेलला काहीतरी माहिती द्यायला लागते, प्रोव्हाइड करायला लागते. अशी मॉडेल बिल्ड करणारे आपल्याला लोक पाहिजेत. म्हणजे जसं आता हे ChatGPT आल्यानंतर चीनमध्ये त्याने स्वतःच एक सुरू केलं ना, तसं भारतामध्ये आपण का नाही करू शकत. आपलं मार्केट खूप आहे. आणि आता तुम्ही जर विचार केला, भारताची लोकसंख्येचा जर विचार केला, तुम्ही कुठलाही व्यवसाय सुरू केला तर मरण नाही आहे, म्हणजे जगू शकतो माणूस, एवढा आपल्याकडे लोकसंख्या आहे. आणि म्हणजे एकाच ह्याच्यात जर खूप लोक असतील तरी पण तो सगळे लोक जगतील, एवढा आपली लोकसंख्या आहे. फक्त आपल्याला काय करणं गरजेचं आहे, त्यातलं स्किल चांगलं करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण सगळ्यांच्या वरती येऊ. ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत. हे बघ, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट सांगायचं राहिलं. म्युझिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये कुठल्या ताराची फ्रिक्वेन्सी किती आहे, हार्मोनियममध्ये कुठल्या बटनाची फ्रिक्वेन्सी किती आहे, ते रेशो किती असला पाहिजे, या सगळ्यामध्ये फिजिक्स आहे. लेझर मॅन्युफॅक्चरिंग आहेत, ऑप्टिकलचं मी सांगितलं मग, अशी सेन्सर सांगितलं.
हां टेलिकम्युनिकेशनमध्ये फिजिक्स लागतं, ऑप्टिकल फायबर्स वगैरे तुम्ही ऐकलं असेल, लॅब इन्स्ट्रुमेंट आहेत, अशा गोष्टी आहेत. हे बघा इंडस्ट्रियल सेफ्टी आहे, ह्यात कुठं आहे हे पण यात दिलेलं आहे. गव्हर्नमेंटमध्ये जॉब्स आहेत, म्हणजे जॉब तुम्हाला नाही आहेत असं नाही आहे, लोकांकडे स्किल असत नाही. तर हे बघा फिजिक्स ज्यांना येतं त्यांनी ह्या अलाइंड गोष्टीमधल्या कुठलं एखादं स्किल शिकलं तर त्या ह्याच्यात जाता येतं. तसं सगळ्यांना करता येत नाही. म्हणजे ज्यांना बायो येतं त्यांना फिजिक्स शिकता येईलच असं नाही, मॅथ शिकता येईलच असं नाही, पण फिजिक्स ज्यांना येतंय त्यांनी या बाकी सगळ्यातल्या गोष्टीला थोडं थोडं नॉलेज सहज घेता येतं. अकॉस्टिक कन्सल्टंट आहे. अकॉस्टिक म्हणजे आता घरामध्ये, अकॉस्टिक म्हणजे साऊंडशी रिलेटेड आहे. तर कशा पद्धतीनं म्हणजे हे पूर्वी हे असतं वास्तुशास्त्र तसं थोडक्यात, पण आवाजाशी संबंधित. एखादा ऑडिटोरियम आहे तर त्याची रचना कशी केली पाहिजे, खुर्च्यांना काय मटेरियल पाहिजे, किती स्टेज हाईट पाहिजे स्टेजची, या सगळ्या गोष्टी, भिंतीचा थिकनेस किती पाहिजे. हां त्यानंतर हे बघा जिओफिजिक्स, हे सगळं तुम्ही नोट करून घेऊ शकता. मेटलर्जी आहे. पेटंट अटर्नी, हां पेटंट देणार, जसं मग मी जर्नल एडिटर सांगितलं तसं पेटंट देणारे लोक पण पाहिजेत. पेटंट देणारे पण तिथं पण थोडंसं तुम्हाला नॉलेज पाहिजे की हां फिजिक्समध्ये ह्याला काही येतंय का. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. सो डोंट थिंक दॅट देर आर नो जॉब्स इन फिजिक्स. तुम्ही काही ना काही करू शकता. ठीक आहे. आणि थँक्यू सर, तुम्ही बरंच काय काय समजलं. हां नाही अजून भरपूर आहे. म्हणजे मला तर कसं आहे आपल्याकडे वेळ नाही आहे, ते चार्जिंगचा विषय वेगळा आहे, पण प्रत्येकातल्या डेप्थमध्ये मी सांगितलेलं नाही आहे तुम्हाला. ते तुम्हाला शोधलं पाहिजे की मला हे आवडते ना, मला इथं जायला पाहिजे अशा पद्धतीनं. आणि कदाचित साधनं तुला असं वाटतं स्पेसबद्दल सरनी काही सांगितलंच नाही फार असं वाटू शकतं, पण त्यात सुद्धा खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मटेरियल सायन्समध्ये आहेत, थेरॉटिकल ऑपॉर्च्युनिटी असं कुठलाही भाग नाही आहे. फिजिक्समध्ये तर अजिबात नाही आहे. नसेल तर एकच गोष्ट आहे की स्किल नसल्यामुळे लोकांना जॉब मिळत नाही, किंवा असं पण आहे की त्यांना ऑपॉर्च्युनिटी आहे हेच माहीत नसतं, असं पण एक गोष्ट असते. सो आय एम ट्राईंग टू मेक यू ऑल अवेअर दॅट ओके देर आर व्हेरियस जॉब ऑपॉर्च्युनिटीज. R&D मध्ये पण फिजिक्स लागतं लोकांना, ते कुठं लागतं हे शोधलं पाहिजे. म्हणजे मराठीत एक सुंदर म्हण आहे, इच्छा तेथे मार्ग. सर तुम्ही म्हणला ना की जॉब्स खूप आहेत, बट आहे ना जे काय काय जणांना असं असतं की म्हणजे घरातल्यांचं असतं की जरा लवकर बघा, पुन्हा एज झालं म्हणते त्यांनी लग्नाला मागे लागते ती. मग आमचं म्हणणं काय होतं, BSc झाल्यावर आहे ना आम्ही जॉब करत करत MSc ला ऍडमिशन टाकलं तर ते आम्ही कंटिन्यू करू शकतोय का, म्हणजे स्टडी प्लस इंटर्नशिप करा की, इंटर्नशिप करा, कोर्सेस करा. मी आता मागच तेच सांगितलं. आता रेडिएशन सेफ्टीचा जर तुम्ही कोर्स केला किंवा कुठला म्हटलं मी मागाशी रेडिएशन थेरपीचा करा. आता फ्रीलान्सिंग करा, घरी बसून करा ना, तुम्हाला प्रत्यक्ष कुठे जायची गरज नाही. शिकत शिकत हे करा, अर्निंग करायला सुरू करू शकता तुम्ही. म्हणून जॉब पण मी असेच सांगतो, म्हणजे आधीपासून सुद्धा, की ज्याच्यामध्ये तुम्हाला शिकायला पण मिळेल आणि तुम्हाला अर्निंग पण होईल, असेच मी जॉब प्रोफाईल्स युजली रेकमेंड करतो. त्यामुळं यू कॅन स्टार्ट कुठलाही एक फ्रीलान्सिंगची वेबसाईट घ्या. एक तुम्हाला कुंडूज म्हणून एक टाकलं होतं मग अशी, ते सर्च करून बघा. ते इंडियन आहे, त्याची डिफिकल्टी लेवल कमी असते, म्हणजे 12चे प्रश्न तुम्ही सोडवू शकता अशा पद्धतीचे असतं. यू स्टार्ट नाव. स्टार्टिंगला अर्निंग थोडं कमी असेल, पण शिकत शिकत जर तुम्ही करताय तर इट इज बोनस.